इक्वेशन्स ऑफ प्लेन. मग प्लेन इज व्हॉट? प्लेन इज अ सरफेस. तुम्ही टू डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये सगळी प्लेनर जॉमेट्री पाहिली. म्हणजे सगळ्या काही गोष्टी काय होत्या? प्लेन मध्ये होत्या. म्हणजे काय की आपल्याकडे जर टू डायमेन्शनल आहे तर दॅट इज अ सरफेस. थ्री डायमेन्शनल असेल सो दॅट विल बी जनरेटिंग अ ऑब्जेक्ट. ठीक आहे ना. तर टू डायमेन्शनल एक सरफेस असतो, थ्री डायमेन्शनल एक ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे ना. मग आता तुम्हाला समजा लाईनची कन्सेप्ट आपण पाहिलेली काल. ठीक आहे. आता जर तुम्हाला प्लेन बनवायचं किंवा प्लेन कसं जनरेट होत असतं, म्हणजे आता समजा हे स्पेस आहे आणि या स्पेस मध्ये मला एक प्लेन जनरेट करायचं आहे. सो इन ऑर्डर टू जनरेट द प्लेन और इन ऑर्डर टू डिफाइन अ प्लेन यू मस्ट हॅव वन पॉइंट अँड वन लाईन. म्हणजे प्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय फोर ऑप्शन्स. वी हॅव फोर ऑप्शन टू डिटरमाइन द प्लेन. फर्स्ट, तुमच्याकडे एक लाईन आणि एक पॉइंट असेल. समजा इथे एक पॉइंट घेतला मी, इथे एक लाईन आहे. हा, मग असं एक प्लेन बनेल की ज्या प्लेन मध्ये हे दोन्ही गोष्टी लाई करत असतील. पॉइंट इथं असला तरी मग हे असं बनेल प्लेन. असं कळतंय का? समजतंय ना सगळ्यांना? तर अ लाईन अँड अ पॉइंट आउटसाइड इट जनरेट्स अ प्लेन. अ प्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन प्लेन बनवण्याचा. हा पहिला कळला, अ लाईन अँड पॉइंट आउटसाइड इट जनरेट्स अ प्लेन और डिफाइन्स अ प्लेन. त्याच्यानंतर ते तर लास्टला. दुसरी गोष्ट, टू इंटरसेक्टिंग लाईन. दोन इंटरसेक्टिंग लाईन असतील, दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन देम इज झिरो. मग त्या लाईन काय बनवतात? एक प्लेन बनवतात. हे काय बनले? प्लेन बनले, सरफेस बनलाय ना. त्याच्यानंतर टू पॅरलल लाईन्स. काल पण सांगितलं होतं तुम्हाला, अशा पॅरलल लाईन घ्या असं प्लेन बनेल, अशा पॅरलल लाईन घ्या असं प्लेन बनेल, अशा पॅरलल लाईन घ्या असं एक प्लेन बनेल. ठीक आहे ना. सो टू पॅरलल लाईन्स ऑल्सो डिटरमाइन्स द प्लेन. त्याच्यानंतर नेक्स्ट, थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. तीन नॉन कोलिनियर पॉइंट असेल, एक इथे, एक इथे, एक इथे. कोलिनियर पॉइंट का नाही बनवणार सांगा प्लेन? कारण मग कोलिनियर पॉइंट तर लाईन बनवेल, नॉन कोलिनियर प्लेन बनवेल. मीन्स determines a plane. A plane can be defined or determined by four options. First one is a line and point outside it. Second one is two intersecting lines. Third one is two parallel lines. And fourth, three non-collinear points. So a plane can be determined by two intersecting line, two parallel line, a line and point outside it, and three non-collinear points. Okay? A plane is a surface such that line joining any two points entirely lies on it. म्हणजे प्लेन असा सरफेस असतो की त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादी लाईन ओढली, ठीक आहे ना. प्लेन इज व्हॉट? प्लेन इज व्हॉट? हे पहा, हे प्लेन आहे. प्लेन इज व्हॉट? प्लेन इज अ surface such that if you draw any line in that, so the line completely or entirely lies on that. प्लेन मध्ये एखादी लाईन जर तुम्ही ड्रॉ केली तर ती लाईन त्या प्लेन मध्येच लाई करते कम्प्लिटली थ्रू आउट इट्स लाईफ. लाईफ म्हणजे लाईनला काही लाईफ नाहीये, बट स्टील लाईन जेवढी लांब आहे तेवढंच प्लेन लांब आहे. ठीक आहे. सो इफ यू ड्रॉ द लाईन जॉइनिंग एनी टू पॉइंट्स इन द प्लेन, सो प्लेन इज सच अ सरफेस which entirely consist or entirely include that line itself in itself. करते? A plane can be determined by four ways. So plane can be determined by four ways. Determined by four ways. First one is two intersecting lines. Second, two parallel lines. Two parallel lines. Third is a line and point outside it. A line and a point inside. A point outside, sorry. A point outside it. Fourth, three non-collinear points. So by these four ways we can determine a plane. Okay, and plane is a surface such that a line joining any two points in that
entirely lies in that. Okay. आता next what is normal? What is normal? Normal काय असतं? Normal is the lines which are perpendicular to the plane. आता असा सरफेस घेतला किंवा हा सरफेस किती नॉर्मल, किती परपेंडिक्युलर लाईन मारू शकतो? There are infinite perpendicular lines. Infinite lines that we can draw such that those all lines will be perpendicular to that plane. कळतंय का? इन्फानाइट लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो. मग अशा infinite lines which are perpendicular to the plane, such infinite lines are called as normals to the plane. त्या काय? नॉर्मल. नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर, ऑर्थोगोनल. नॉर्मलला ऑर्थोगोनल नाही म्हणायचं. नॉर्मल इज अ नाउन, ऑर्थोगोनल इज द ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणू शकता तुम्ही की तुम्ही म्हणता की ऑर्थोगोनल आहे, बट नॉर्मल इज अ नाउन विच इज normal is a noun which describe any line which is perpendicular to the plane. कोणती लाईन जर प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर तुम्ही काय म्हणता त्या लाईनला? नॉर्मल. ठीक आहे. मग there are infinite normals, but in this chapter if you want to define the plane you need any point in that plane and the line perpendicular to that plane. म्हणजे आता लाईनला डिटरमाइन करायचं होतं किंवा लाईन बद्दल सगळी माहिती जर आपल्याला माहिती पाहिजे किंवा लाईनचा सगळा बायोडाटा जर आपल्याकडं, म्हणजे काय बायोडाटा लाईनचा आपल्याकडे असावा जेणेकरून लाईनचं आपण इक्वेशन सांगू शकतो, तर मी म्हटलं लाईनची डायरेक्शन आपल्याला माहित असली पाहिजे आणि लाईनवरचा कुठलाही एक पॉईंट माहित असला पाहिजे, द स्टार्ट ऑफ द चॅप्टर. आता मी म्हणेल प्लेन साठी काय महत्वाचं आहे, तर प्लेन साठी मी म्हणेल एनी पॉइंट इन दॅट प्लेन अँड अ लाईन परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन. इफ यू नो एनी पॉइंट, so equation of plane. So to find out the equation of plane, what we need? We need a point on the plane or in the plane. On बोला, in बोला, same as है. In the plane. And second, a normal to the plane. And normal is a line, you know. Normal is a line which is perpendicular to the plane. तर मग प्लेनचं इक्वेशन काढायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी लागतात. पहिलं म्हणजे त्या प्लेन मधला कुठलाही एक पॉइंट, अँड सेकंड इज द नॉर्मल, दॅट इज द लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन. कळतंय का? सो व्हॉट इज द नॉर्मल? What is normal? Normal is line perpendicular to plane. Line perpendicular to plane. So how many lines are there which are perpendicular to plane? Infinite. Infinite lines are there. So a plane can have infinite normals. A plane can have infinite normals. A plane can have infinite normals, and normals are what? Lines which are perpendicular to the plane. So if you want to find out the equation of plane, you need these two things: any point in the plane and line perpendicular to plane, that is normal. प्लेनच्या इक्वेशन साठी दोन गोष्टी लागतात. त्या प्लेन मधला एखादा पॉइंट, कुठला एक पॉइंट फिक्स पॉइंट असला पाहिजे, अँड सेकंड वन इज द लाइन which is perpendicular to plane, that is normal. So normal and any point in the plane completely determines the plane or describe the plane. So how many lines we can draw perpendicular to plane? Infinite. So in this chapter we are considering the normal instead of infinite normals. कारण प्लेनचं इक्वेशन सांगायचं इन्फानाइट नॉर्मल असतील, बट वाय वी आर कन्सिडरिंग द नॉर्मल? बिकॉज अ प्लेन कॅन हॅव इन्फानाइट नॉर्मल्स. सो नॉर्मल्स आर पॅरलल टू इच अदर. आता प्लेनला जर इन्फानाइट नॉर्मल्स असतील तर त्या सगळ्या नॉर्मल्स एकमेकांना काय असतील? कारण त्या सगळ्या काय प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे काय? म्हणजे वी आर कन्सिडरिंग द नॉर्मल मीन्स as they are having the same direction ratios or proportional direction ratios. So इन्फानाइट नॉर्मल्स असतील, मग त्या नॉर्मलचे इन्फानाइट डायरेक्शन रेशिओज असतील, बरोबर. पण त्या इन्फानाइट डायरेक्शन रेशिओज पैकी है ना
आपण एक नॉर्मल कन्सिडर करतोय कारण ऑल दोज डायरेक्शन रेशोज आर इन प्रपोर्शन. ओके, सो विथ proportional DRS ह्या ज्या काही नॉर्मल्स आहेत त्यांचे जे काही आपण म्हणूया डायरेक्शन रेशोज आहेत, दीज आर प्रपोर्शनल अँड सेम DCS तर सेम असणार ना, का? Because they are having the same direction. As they are having the same direction, they must have same direction cosines. A line or any two lines which are in the same direction must have the same direction cosines, but their direction ratios may be in proportion. A line can have infinite direction ratios but has unique direction cosines. Okay? Okay. So hence, a line perpendicular to plane is a normal to the plane. A plane can have several normals. They are all proportional direction ratios. We require only direction ratios of the normal. Therefore, we refer normal as the normal to the plane. आपण एकच नॉर्मल कन्सिडर करत असतो इन्फानाइट पैकी, कारण ते सगळे प्रोपोर्शनल डायरेक्शन रेशियोज असतात. ठीक आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम डायरेक्शन रेशियोज ऑफ. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, जर कोणतीही नॉर्मल XY प्लेन मध्ये असेल, कोणतीही नॉर्मल XY प्लेन मध्ये असेल, तर XY प्लेन मध्ये कुठली नॉर्मल असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट काय असेल? XY प्लेन मध्ये 0 असेल आणि झेड कोऑर्डिनेट नॉर्मल टू XY प्लेन मध्ये नॉर्मल असेल, XY प्लेनला नॉर्मल असेल असं म्हणायला पाहिजे तुम्ही. XY प्लेनला नॉर्मल म्हणजे दॅट इज परपेंडिक्युलर टू. मग त्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशियोज काय येतील? 0 0 1. का बरं? कारण जे के कॅपचे डायरेक्शन रेशियोज असणार आहे ना, तेच त्या नॉर्मलचे असणार. कळतंय का तुम्हाला? म्हणजे मला हे म्हणायचंय की हा एक्स आहे, हा वाय, आणि ह्या प्लेनला असलेली कुठली एखादी नॉर्मल असेल, से एन बार. मग जे आय कॅपचे डायरेक्शन रेशियोज आहेत तेच डायरेक्शन रेशियोज किंवा प्रपोर्शनल डायरेक्शन रेशियोज एन बारचे असतील. का बरं? कारण ऍक्च्युली एन बारचं जे काही डायरेक्शन कोसाइन्स आहेत ते काय येणार आहे, म्हणजे हे पहा, हा काय के कॅप, हा वेक्टर जर के कॅप असेल तर ह्याचे डायरेक्शन कोसाइन्स काय येतील? कारण हा युनिट वेक्टर आहे, 0 i कॅप प्लस 0 j कॅप प्लस 0 k कॅप. द युनिट वेक्टर अलॉंग झेड ऍक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू XY प्लेन. मग त्याचे डायरेक्शन कोसाइन्स काय येतील? 0 0 आणि 1. का बरं 0 0 1? कारण components of the unit vectors are nothing but the direction cosines. ठीक आहे, 0 0 1. मग ह्याचे जे डायरेक्शन कोसाइन्स आहेत तेच ह्या एन बारचे डायरेक्शन कोसाइन्स. का? कारण एन बार आणि के कॅप पॅरलल आहे. मग पॅरलल वेक्टर्स आर हॅव्हिंग ऑलवेज सेम डायरेक्शन कोसाइन्स. ठीक आहे, बट दे आर प्रपोर्शनल डायरेक्शन रेशियोज. डायरेक्शन रेशियोज प्रपोर्शनल असू शकतात. ठीक आहे. Okay, so let us see the theorem, that is equation of a plane passing through a point and perpendicular to a vector. अशा प्लेनचं इक्वेशन आपल्याला काढायचंय. We want equation of such plane which is passing through a point and perpendicular to a vector. काही नाही, काल सारखंच करायचं. We want the equation of that plane which is passing through a point and perpendicular to a vector. ते तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं स्टार्ट करतानाच की आपल्याला जर एखाद्या प्लेनचं इक्वेशन पाहिजे, दोन गोष्टी लागणार. पहिला म्हणजे त्या प्लेन मधला एखादा पॉइंट, आणि दुसरं म्हणजे त्या प्लेनवर असणारी कुठली नॉर्मल. प्लेनवर असणारी नाही, प्लेनला असणारी नॉर्मल, दॅट इज नॉर्मल टू द प्लेन. ठीक आहे. सो let us consider this plane. So in that plane, consider any point A. Point A थोडं प्लेन मोठं काढायला पाहिजे होतं. In that plane, consider any point A which is having coordinates तर नाही म्हणायला लागणार, A having position vector A bar. कारण आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत ना.
प्लेन कोणत्या पॉइंट मधून पास करते, त्या पॉइंटला समजा आपण ए म्हणूयात. लेट मी चेंज द कलर. ए म्हणूयात त्या पॉइंटला. बरं कुठल्याही पॉइंटचा पोझिशन वेक्टर असतो, मग ए चा पोझिशन वेक्टर ए बार लिहिला. लेट अस कन्सिडर नॉर्मल टू द प्लेन, कारण ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत ना. फाइंड आउट द इक्वेशन. काय काय सांगितलं, इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड perpendicular to a normal or perpendicular to a vector, and that vector is nothing but the normal. So let us consider that perpendicular vector to n bar to be n bar. कळतंय? आता याचं इक्वेशन इतकं सिंपल आहे ना, म्हणजे हे कसं येतं मला सांगा. इक्वेशन बनवायचं असल्यावर तुम्हाला काय कशाची गरज लागते? एका व्हेरिएबल पॉइंटची. ठीक आहे, लेट अस कन्सिडर दॅट व्हेरिएबल पॉइंट टू बी पी अँड व्हेरिएबल पॉइंट टू बी पी and which is having position vector r bar. पूर्ण चॅप्टर मध्ये आपण p चा पोझिशन वेक्टर काय घेणार आहे? r bar घेणार. ओके, लेट अस जॉइन दिस ap. लेट अस जॉइन दिस ap. कळलं? काय केलं मी? जे दिलं होतं काय काढायचं? इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू अ वेक्टर. That vector is n bar, point is a, having position vector a bar. To find out the equation of a plane, let us consider any variable point p which is having the position vector r bar. ठीक आहे, मग काय करताय तुम्ही? तुम्हाला एक गोष्ट माहिती की ap, now whatever vector we have generated by considering these 2 points, ap bar that is lies in the plane. तो ap तर प्लेन मध्ये आणि that n bar is perpendicular to that plane. मग मला सांगा एन बार जर प्लेनला परपेंडिक्युलर आहे तर एन बार एपी बारला पण परपेंडिक्युलर असेल का? कळतंय का? म्हणजे आता ह्या बोर्डवर, दिस बोर्ड इज अ प्लेन. त्या प्लेन मध्ये मी एखादी लाईन ड्रॉ केली, त्या प्लेनला ही नॉर्मल आहे समजा, ही जी काय आहे ही नॉर्मल आहे. मग ह्या प्लेनची ही नॉर्मल असेल म्हणजे ह्या प्लेनला ही लाईन किंवा हा वेक्टर परपेंडिक्युलर आहे, तर हा ह्या लाईनला पण परपेंडिक्युलर आहे. कळतंय का? म्हणजे तुम्ही काय म्हणणार की ऍज एपी लाईज, मग तुम्हाला म्हणायला लागेल की लेट p having position vector r bar with any variable point, any variable point any variable point in the plane, in the given plane. ओके, इन द गिवन प्लेन. आज तुझा मनाचा कारभार आहे का रे? वाटेल त्यावेळी यायचं, लाईन झाली प्लेनला यायचं, वेक्टर झालं डायरेक्शन कोसाइन्सला यायचं. लेट p having position vector r bar with any variable point in the plane. ap bar lies in the plane. Okay, ap bar is in a plane. किंवा आता तुम्हाला असं लिहून देतो, ap bar is lies in a plane. ap bar lies in a plane. Now n bar is perpendicular to that plane. Vector n bar is perpendicular to that plane that is given. असं नाही लिहायचं तुम्हाला एक्झाम मध्ये. तुम्हाला म्हणायचंय ap bar is the vector which is in the plane, in the given plane. Okay, n bar is perpendicular to the plane that is given. N bar is a vector perpendicular to the plane. Hence ap bar is also perpendicular to n bar. कळतंय का? ap bar जर त्या प्लेन मध्ये आहे, n bar जर प्लेनला परपेंडिक्युलर आहे, तर फ्रॉम 1 and 2 यू कॅन से ap bar is equals to, याला 1 म्हणा याला 2 म्हणा, फ्रॉम 1 and 2 ap bar is perpendicular to n bar. मग ap bar आणि n bar जर परपेंडिक्युलर असेल तर तुम्ही काय म्हणाल? इफ द वेक्टर्स आर ऑर्थोगोनल देअर डॉट प्रोडक्ट इज. अरे वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट काय येतो, आणि वेक्टर जर पॅरलल असतील किंवा कोलिनियर तर क्रॉस प्रोडक्ट काय येतो? 0 बार. 0 बार. ओके, सो ap bar dot n bar is equals to 0, कारण स्केलर प्रोडक्ट गिव्स अस द स्केलर. बट व्हाट इज ap bar? r bar minus a bar. ap bar is what? r bar minus a bar.
So can I write this as r bar minus a bar dot with n bar is equals to, using the properties of dot product, you can say that r bar dot n bar minus a bar dot n bar is equals to 0. a bar dot n bar ला त्या साइडला शिफ्ट करा, तर r bar dot n bar is equals to a bar dot n bar. कळतंय का? And this is the equation of a plane passing through a point and perpendicular to vector n bar. But मला सांगा, a having position vector a bar माहिती का तुम्हाला? We know that point a, we know that position vector a bar, we know that n bar कोणत्या वेक्टरला परपेंडिक्युलर तो n bar पण माहिती आहे. म्हणजे a bar आणि n bar यांचा डॉट प्रोडक्ट इज सम व्हॅल्यू और सम स्केलर. Let us say that a bar dot n bar is equals to d. So in general we write this equation as r bar dot n bar is equals to d, where d is equals to a bar dot n bar. ठीक है, मग हेच दिलंय की let p having position vector r bar with any point in the plane, hence ab bar is perpendicular to n bar. काय जास्त लिहायची गरज नाही, ते त्यांना पण कळते ना फिगर वरून की AP बार इज परपेंडिक्युलर टू n बार. आता तुम्हाला हे म्हणायची गरज नाही की AP बार लाईज इन दॅट प्लेन, कारण A हा पॉइंट कुठला पॉइंट आहे, इट इज इन दॅट प्लेन. P हा पॉइंट पण काय म्हणलं, लेट P हॅविंग पोझिशन वेक्टर R बार बी एनी पॉइंट इन दॅट प्लेन, आणि म्हणून मग आपण डायरेक्ट म्हणलं की AP बार इज परपेंडिक्युलर टू n बार, हेन्स त्यांचा डॉट प्रोडक्ट 0, आणि मग दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट A हॅविंग पोझिशन वेक्टर A बार and perpendicular to n bar. समजलं का हे इक्वेशन कसं आलं? काय असतं, r bar dot n bar is equals to a bar dot n bar. मग a bar dot n bar ला d म्हणू शकता तुम्ही. ओके, रिमार्क तेच रिमार्क दिले की इक्वेशन इज ऑल्सो कॉल्ड एज वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन इन अ स्केलर प्रोडक्ट फॉर्म. या इक्वेशनला काय म्हणता तुम्ही, वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन इन अ स्केलर प्रोडक्ट फॉर्म. किंवा इथंच म्हणतो vector equation of plane in scalar product form. वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन इन अ स्केलर प्रोडक्ट फॉर्म, कारण स्केलर प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये, डॉट प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये, म्हणून त्याला वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन इन अ स्केलर प्रोडक्ट फॉर्म म्हणतात. आणि a bar dot n bar ला तुम्ही d पण लिहू शकता, आणि मग म्हणून तुम्ही त्याला r bar dot n bar is equals to d असं पण म्हणू शकतात. ठीक आहे, असं पण लिहू शकता, बिकॉज a bar dot n bar शेवटी केला तर एक नंबरच येणार, एखादा स्केलर येणार, मग त्या स्केलरला d ने रिप्लेस केला आपण. ठीक आहे, म्हणजे इथून पुढे लक्षात काय ठेवाल, लाईनचं इक्वेशन असते r bar is equals to a bar प्लस लॅम्बडा टाइम्स b bar. प्लेनचं इक्वेशन काय, इन जनरल इक्वेशन r bar dot n bar is equals to a bar dot n bar. Okay, this is also called as vector equation of a plane in a scalar product form. Now Cartesian form. वेक्टर कार्टेशियन आपण सोबत पाहतोय. कार्टेशियन फॉर्म ऑफ द सेम प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड नॉर्मल हॅज. आता नॉर्मल वेक्टर नाही घेता येणार आपल्याला कार्टेशियन मध्ये. कार्टेशियन मध्ये भाषा कोणती वापरतो आपण, डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइनची. ठीक आहे ना, म्हणजे कार्टेशियन फॉर्म काय येईल बरं, कार्टेशियन फॉर्म असा येतो का, द इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड डायरेक्शन रेशोज ऑफ हुज नॉर्मल आर एबीसी. म्हणजे प्लेन जे आहे, अ प्लेन इज पासिंग थ्रू अ पॉइंट ए having coordinate x1, y1, z1. A plane is perpendicular to a line or we may say normal. प्लेन एका नॉर्मलला परपेंडिक्युलर आहे आणि ती नॉर्मल जी आहे ती n बार आहे असं म्हणायचं नाही कार्टेशियन मध्ये. आपण म्हणूयात हुज डायरेक्शन रेशियोज ऑफ दॅट नॉर्मल, DRS ऑफ दॅट नॉर्मल आर ABC. या नॉर्मलचे DRS काय येतील, ABC. But in order to generate the equation of a plane or equation of a line or equation of any surface, you may say, surfaceचं कोणतं इक्वेशन बनवायचं असेल, लाईनचं बनवायचं असेल, एखाद्या कोनिक सेक्शनचं आपल्याला इक्वेशन बनवायचं असेल, we must have one variable point, that is unknown point. Okay, मग त्या variable pointला let us consider that point P having coordinate x, y and z.
Let us join that AP. Join AP. So can you find the DRS of AP? Line AP म्हणा, line segment AP म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. So proof. प्रूफ मध्ये जर थोडं वाढवायचं असेल, 2-3 मार्काला विचारलं असेल तर मग असं लिहा की गिवन दॅट a plane is passing through a fixed point A having coordinate x1, y1, z1 and perpendicular to the vector or perpendicular to the line whose normal having direction ratios A, B, C. ठीक आहे ना, नॉर्मल ही लाईन असू शकते किंवा एखादा वेक्टर असू शकतो. ठीक आहे ना, whose normal are having the DRS ABC. असं लिहिलं म्हणजे गिवन जे होतं ते. आता तुम्ही म्हणाल की लेट अस कन्सिडर लेट पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर, आता पोझिशन वेक्टर नाही, लेट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय कॉमा झेड बी एनी व्हेरिएबल पॉइंट in the plane. P be the any variable point in the plane. Hence, आता काय माहिती तुम्हाला, आता काय करायचं प्रूफ करताना काय करणार माहिती तुम्ही एपी चे काय करणार, डीआरएस काढणार. तुम्हाला एन बार चे किंवा नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज माहिती आहे. नॉर्मल आणि एपी कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. जर लाईन्स किंवा काही पण वेक्टर लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या डायरेक्शन रेशो मध्ये काय रिलेशन येतं, डायरेक्शन रेशोचा प्रोडक्ट अँड सम इज इक्वल्स टू 0. कळतंय का. परपेंडिक्युलर म्हणजे डॉट प्रोडक्ट 0 त्यांच्यापासून बनवणार. डायरेक्शन रेशोज पासून तुम्ही वेक्टर बनवा, वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्या, 0च येणार आहे. म्हणजे जर दोन परपेंडिक्युलर लाईन असतील तर त्यांच्या डायरेक्शन रेशोज मध्ये काय रिलेशन येईल. समजा एक लाईनचे डायरेक्शन रेशोज A1, B1, C1 असतील, दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशोज A2, B2, C2 असेल, तर मग दोन लाईन परपेंडिक्युलर असेल तर मग त्याच्यासाठी कोणतं रिलेशन होल्ड केलं जातं, A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इज इक्वल्स टू 0. मग आता तुम्ही म्हणाल हेन्स DRS ऑफ AP म्हणा किंवा लाईन सेगमेंट AP म्हणा. ठीक आहे. डायरेक्शन रेशियोज ऑफ AP आर काय येईल बरं, x minus x1, y minus y1, z minus z1. If you know any 2 points, you can find out the direction ratios. Okay. So x minus x1, y minus y1 and z minus z1. These are the DRS of AP. कळतंय का. Now but और but म्हणा किंवा DRS of normal, DRS of normal याला 1 म्हणू शकतो तुम्ही. Say this as 1. DRS of normal are A, B, C. याला 2 म्हणा. As AP is lies in that plane. AP काय त्याच प्लेन मध्ये लाई करतोय. AP is a line segment and which is in that particular plane and normal is perpendicular to that plane. Means AP is also perpendicular to that plane. कळतंय का. हा AP त्याच प्लेन मध्ये लाई करतोय, नॉर्मल प्लेनला परपेंडिक्युलर आहे म्हणजे नॉर्मल AP ला पण परपेंडिक्युलर आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हेन्स or as AP is in same plane, hence AP is perpendicular to normal. Okay, or the normal is perpendicular to AP, काही पण म्हणा. And as AP and normal are perpendicular, so what is the relation between their DRS? The product of DRS must be 0, corresponding DRS. So A into x minus x1 plus B into y minus y1 plus C into z minus z1 is equals to 0. So this is what, this is the Cartesian equation of a plane passing through a point and direction ratios of whose normal are A, B, C.
कळतंय? समज सगळ्यांना? ओके. But if you reduce that equation, जर ह्या इक्वेशनला तुम्ही रिड्यूस केलं, so this can be reduced to that general form or standard form. So general form काय असतो? ax plus by plus cz plus d is equals to 0. का बरं? कारण मग x व्हेरिएबल आहे, y व्हेरिएबल आहे, z व्हेरिएबल आहे, पण x1, y1, z1 व्हेरिएबल नाहीये. a, b, c हे पण काय आहेत? कॉन्स्टंट आहे. x1, y1, z1 पण काय कॉन्स्टंट आहे. मग ज्यावेळी हे जे आहे, हे पहा, ज्यावेळी हे आतमध्ये मल्टिप्लाय होईल ना, एबीसी आतमध्ये मल्टिप्लाय होतील, तर ax मायनस ax1 प्लस by मायनस by1 प्लस cz मायनस cz1 इज इक्वल्स टू 0. मग तुम्ही काय करणार आता? तुम्ही हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत, काय ax प्लस by प्लस cz यांना एकत्र घेणार तुम्ही, ax by cz, आणि ह्या ज्या कॉन्स्टंट गोष्टी आहे, कॉन्स्टंट येतील ना, हे याची काही ना काही व्हॅल्यू येईल ना रे, यांना एकत्र घेता तुम्ही, ax1 प्लस by1 प्लस cz1 इज इक्वल्स टू 0. मग आता काय कराल? कॉन्स्टंट म्हणजे काही ना काही नंबर असेल, त्याला पलीकडे टाकाल आणि त्याला डी म्हणा समजा. लेट अस से दिस इज डी. ओके, मग मायनस डी तिकडे जाऊन काय बनेल? किंवा तुम्ही काय करा, याला मायनस डी म्हणा. कळतंय का? मायनस डी म्हणा, मग हे काय बनेल? एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल्स टू 0. तुम्ही काय म्हणलंय त्याला? मायनस डी. अँड दिस इज व्हॉट द जनरल फॉर्म ऑफ Cartesian equation of a plane passing through a point and whose direction ratios of normal or direction ratios of whose normal are a, b, c. कळतंय का? मग this is the general form. General form. General form of the Cartesian equation of a plane. कळतंय? Direction ratios of whose normal are a, b, c. ओके, कळतंय ना तुम्हाला व्यवस्थित? ओके, आता नेक्स्ट. The vector equation of a plane passing through a point and parallel to vectors. The vector equation of a plane passing through a point and parallel to two vectors. मला सांगा, प्लेनचं इक्वेशन जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला कोणत्या दोन गोष्टींची गरज लागते? प्लेन कोणत्या पॉइंट मधून पास करतोय, एनी पॉइंट इन दॅट प्लेन, अँड अ वेक्टर परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन दॅट इज नॉर्मल टू द प्लेन. कळतंय का? त्या प्लेनवरचा एक पॉइंट आणि त्या प्लेनची नॉर्मल, ह्या दोन गोष्टी माहित असल्या पाहिजे. पण आता इथं काय दिलंय? इथं दिलंय वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू वेक्टर बी बार अँड सी बार. म्हणजे ते जे काही प्लेन आहे, कळतंय का तुम्हाला? हे जे प्लेन आहे या केसमध्ये, हे जे प्लेन आहे, हे प्लेन आता एका पॉइंट मधून पास होतंय. प्लेन एका पॉइंट मधून पास होत नाही, पॉइंट एका प्लेन वरचा. प्लेन वरचा एखादा पॉइंट ए असेल, having position vector a bar, and now in this case they have given the plane is parallel to vector b bar and c bar. प्लेन b bar आणि c bar ला पॅरलल आहे, म्हणजे b bar आणि c bar हे त्याच प्लेन मध्ये लाई करत असतील. कळतंय का? सो लेट अस से दिस इज b bar and this is c bar. कळतंय? अरे आता तर आपल्याला त्या प्लेन मधले काय मिळाले? वेक्टर्स मिळाले दोन. कळतंय का? कोप्लेनर म्हणा किंवा पॅरलल म्हणा, सेमच आहे. ठीक आहे ना? म्हणजे आपल्याकडे ह्या केसमध्ये काय? द पॉइंट ऑन दॅट प्लेन
and the vectors, two vectors which are perpendicular, which are parallel to that plane. वेक्टर पॅरलल नाहीये, प्लेन त्या वेक्टरला पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे काय, कोप्लेनर. ओके, कोप्लेनर म्हणजे काय, ते सगळे एकाच प्लेन मध्ये असतील त्या दोन्ही वेक्टर, किंवा पॅरलल प्लेन मध्ये असतील. पण तुम्हाला घेणं देणं कशाची आहे, हा पॉइंट आहे, यस. बट एक गोष्ट नाही तुमच्याकडे, पॉइंट पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय, नॉर्मल. सो हाऊ डू वी ऑब्टेन द नॉर्मल? टेकिंग द क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट घ्या बी बार आणि सी बारचा. मग बी बार आणि सी बारचा जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेतला, इफ यू टेक द क्रॉस प्रोडक्ट ऑफ बी बार अँड सी बार, यू आर गेटिंग द वेक्टर, which is perpendicular to that plane, आणि मग तुम्ही तिथून पुढे प्रोसीड करू शकाल, isn't it? मग तिथून पुढे तुम्ही प्रोसीड करू शकाल. मग हा जो वेक्टर आहे हा कसा मिळेल तुम्हाला, टेकिंग द क्रॉस प्रोडक्ट ऑफ दिस टू वेक्टर्स. कळतंय? मग आता तुमच्याकडे त्या दोन रिक्वायर्ड गोष्टी आहेत का प्लेनचं इक्वेशन बनवण्यासाठी? पहिली गोष्ट त्या प्लेनवरचा पॉइंट, दुसरी गोष्ट त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा कुठलाही वेक्टर किंवा नॉर्मल टू दॅट प्लेन. We know the point in the plane and normal to the plane. Okay, so proof. But provided that, आता मला सांगा बी बार आणि सी बार यांचा क्रॉस प्रोडक्ट कधी डिफाइंड आहे, ज्यावेळी बी बार आणि सी बार नॉन झिरो वेक्टर असतील, आणि अजून काय, बी बार आणि सी बार पॅरलल नसतील. म्हणजे प्रूफ लिहिताना थोडस डोकं लावायचं. काय, लेट प्लेन पासिंग थ्रू ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार and parallel to non-parallel vectors b bar and c bar. आता इथे त्यांनी दिलंय का, हा दिलंय ना, नॉन झिरो नॉन पॅरलल वेक्टर्स b bar and c bar. का बरं, कारण झिरो वेक्टर असतील तर क्रॉस प्रोडक्ट एक्झिस्टच नाही करणार. म्हणजे नॉर्मलचं इक्वेशनच लिहू शकत नाही, सॉरी प्लेनचं इक्वेशनच लिहू शकत नाही, कारण आपल्याकडे नॉर्मलच नाहीये. कळतंय ना? आता दुसरी गोष्ट म्हणजे पॅरलल, जर पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट झिरो. झिरो म्हणजे काहीच मिळणार नाही तुम्हाला, नॉर्मल मिळणार नाही. कळतंय? म्हणजे इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू, वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार अँड पॅरलल टू नॉन झिरो नॉन पॅरलल वेक्टर्स. म्हणजे काय पॅरलल, प्लेन पॅरलल टू नॉन झिरो नॉन पॅरलल वेक्टर्स बी बार अँड सी बार इज आर बार डॉट b bar cross c bar is equals to a bar dot b bar cross c bar. You can also write this as r bar minus a bar dot with b bar cross c bar. अरे ते पहिलं इक्वेशन काय होतं, r bar dot n bar is equals to a bar dot n bar. मग n bar काय होती, ती नॉर्मल होती. n bar is what, नॉर्मल वेक्टर. बट आता इथं नॉर्मल वेक्टर काय बनलाय तुमचा, असं लिहा, किंवा ह्याला इकडे घ्या, तर r bar minus a bar. झिरो बार लिहिणार का झिरो, झिरो डॉट प्रोडक्ट आहे ना, इथं क्रॉस प्रोडक्ट आहे, पण दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे ना ऍट द एंड. कळतंय का तुम्हाला? हेच इक्वेशन आहे. आता याचं प्रूफ कसं लिहिणार, लेट प्लेन इज पासिंग थ्रू पॉइंट ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार अँड हुज नॉर्मल इज, आता नॉर्मल तर दिलेली नाही, म्हणजे लेट अ प्लेन इज पासिंग थ्रू ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार अँड पॅरलल टू नॉन झिरो नॉन पॅरलल वेक्टर्स बी बार अँड सी. जे दिलंय ते एकदा लिहून टाकायचं, थोडीशी लेंथ वाढते आपल्या आन्सरचे. त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणणार, त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार की लेट पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार विथ एनी व्हेरिएबल पॉइंट इन दॅट प्लेन. पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार विथ एनी पॉइंट इन दॅट प्लेन. अजून थोडं वाढवायचं असेल आन्सर, जॉईन एपी. कळतंय का तुम्हाला? अजून थोडं आन्सर वाढवायचं असेल, जॉईन एपी. सो दॅट AP bar is the vector in that plane. Okay. So we know that if you want to get the normal to that plane, we have to take the cross product. As B bar and C bar are non-zero non-parallel vectors, it means the normal to the plane is given by B bar cross C bar. Okay. So B bar cross C bar is a normal to the plane. आता तुम्हाला प्लेनला नॉर्मल माहिती आहे, प्लेनची नॉर्मल माहिती आहे, तुम्हाला प्लेन मधला एखादा वेक्टर किंवा एखादी लाईन माहिती आहे, तर ते तो जो वेक्टर आहे आणि ती जी नॉर्मल आहे त्यांचा डॉट प्रोडक्ट काय यायला पाहिजे, झिरो यायला पाहिजे. दॅट्स इट. तुम्ही इथं काय म्हणणार, लेट पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार विथ एनी व्हेरिएबल पॉइंट
any variable point in a plane. द प्लेन म्हणा, अ प्लेन म्हणा, काय पण म्हणा. ठीक आहे. आता काय म्हणा, AP बार is or AP bar lies in a plane. AP bar lies in a plane. ठीक है. आता as plane is parallel to, as plane is parallel to non-zero and non-parallel vectors, B bar and C bar. Hence B bar cross C bar is normal to the plane. Is normal to the plane. This is 1, this is 2. From 1 and 2, or you may say as AP bar is perpendicular to BC bar, B bar cross C bar. AP bar and B bar cross C bar perpendicular है. Hence AP bar dot with B bar cross C bar is equals to 0. Because AP bar dot with B bar cross C bar 0 आला पाहिजे, कारण दोन वेक्टर जर ऑर्थोगोनल आहेत किंवा परपेंडिकुलर आहेत तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येतो? 0. But what is AP bar? AP bar is R bar minus A bar. So R bar minus A bar dot with B bar cross C bar is equal to 0. One can write this as R bar dot B bar cross C bar is equals to A bar dot B bar cross C. Okay. So this is also the vector equation of a plane. Okay. समजलं तुम्हाला? त्यांनी तर जास्त डिटेल वगैरे काय नाही लिहिले, आपण इतकंच लिहायचं. मी फक्त तुम्हाला सांगतोय म्हणून तितकं लिहितोय. सो दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन, किंवा तुम्ही त्याला काय म्हणत असता? वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन इन अ स्केलर प्रोडक्ट फॉर्म. तर त्याच्यात तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट पण दिसतोय, वेक्टर प्रोडक्ट पण दिसतोय, पण फॉर्म तर त्याचा स्केलर प्रोडक्टच आहे. पहिल्या याचा स्केलर प्रोडक्ट वाला फॉर्म होता, आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये रिमार्क काय पहा, ह्याच्यामधली रिमार्क महत्वाची. रिमार्क अशी आहे की मला सांगा, बी बार सी बार आणि एपी बार हे एकाच प्लेन मधले वेक्टर आहेत का? आहेत ना. एपी बार बी बार and C bar are coplanar vectors. आहेत का coplanar vectors? आहेत का? As AP bar, B bar, C bar are coplanar vectors. Remember theorem number 2. आता theorem number 2 कोणता? Let A bar and B bar are non-collinear vectors, non-zero non-collinear vectors. A vector R bar is said to be coplanar with A bar and B bar if and only if there exist unique scalars T1 and T2 such that R bar is equals to T1 times A bar plus T2 times B bar. ह्याचा अर्थ काय की जर एखादा वेक्टर दुसऱ्या दोन वेक्टरशी कोप्लेनर आहे तर that vector can be expressed as linear combination of other two.
युनिक लिनियर कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे, म्हणजे मला सांगा हे तिन्ही पण काय आहेत, तिन्ही पण वेक्टर कोप्लेनर आहे. सो कॅन आय राईट दिस AP bar as a linear combination of B bar and C bar? So I am saying AP bar is equals to lambda times B bar plus mu times C bar. Lambda times A bar plus mu times C bar. So what is AP bar? AP bar is R bar minus A bar, and that is equals to lambda times B bar plus mu times C bar. A bar ला तिकडं पाठवून द्या, तर R bar काय बनेल? R bar is equals to A bar plus lambda times B bar plus mu times C bar. So this is what this is the vector equation of a plane in a parametric form, as lambda and mu are the parameter. So parametric form of the vector equation of a plane. Parametric form of vector equation of plane. ठीक है, parametric form of the vector equation of a plane, or vector equation of a plane in a parametric form. कसंही म्हणा, parametric form of what? Vector equation of a plane किंवा vector equation of a plane in parametric form. समजलं का? Okay, next. The vector equation of a plane passing through three non-collinear points. समजतंय ना काय चाललंय ते? असं डोक्यात जास्त गोष्टी नाही ना जात, म्हणजे कन्फ्युजन नाही ना होत. हे पहा, पहिल्यांदा आपण पाहिलं R bar is equals to R bar dot N bar is equals to A bar dot N bar. कशासाठी? This is the vector equation of plane in a scalar product form when a plane is passing through a point A having position vector R bar and whose normal is N bar. किंवा तुम्ही असं म्हणाल and perpendicular to the vector N bar. ठीक आहे, मग त्याचं इक्वेशन काय? R bar dot N bar is equals to A bar dot N bar. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? त्याचा कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म काय येतो? कार्टेशियन फॉर्म साठी आपण म्हणतो की द कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट A having coordinates x1, y1 and z1 and direction ratios of whose normal are ABC. The Cartesian equation is given by ax minus x1 plus by minus y1 plus cz minus z1, okay, is equals to 0. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं, ठीक आहे, की वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड parallel to two non-zero non-parallel vectors B bar and C bar, that is R bar dot B bar cross C bar is equals to A bar dot B bar cross C bar. बरोबर? And in that we have seen the parametric form of the vector equation of a plane, that is R bar is equals to A bar plus lambda times B bar plus mu times C bar. मग इथं कार्टेशियन इक्वेशन नाही का? जर असलं तरी ते मागचंच लागणार. कोणतं? B bar cross. पहा, नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज काय होते? एबीसी होते त्या मागच्या थेरम मध्ये. आता तुम्ही नॉर्मलचे म्हणजे बी बार क्रॉस सी बारचे डायरेक्शन रेशोज घेणार तर सेम गोष्ट येणार आहे. ठीक आहे ना? आता आपण काय पाहणार आहे? द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. आता जे दिलंय त्याला गिवन लिहा आणि प्रूव्ह करा. आता तुमचं जे प्लेन आहे ते कुठून पास करतंय? तीन नॉन कोलिनियर पॉइंट्स पासून पास करते. पहा, आपण एक एक गोष्ट घेतोय. म्हणजे काय? प्लेनचं इक्वेशन जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला प्लेनवरचा एखादा पॉइंट आणि प्लेनला परपेंडिक्युलर असणारी नॉर्मल माहित असली पाहिजे. प्लेनला परपेंडिक्युलर असलेली लाईन माहित असली पाहिजे, दॅट इज नॉर्मल. म्हणजे पॉइंट इन अ प्लेन अँड नॉर्मल टू द प्लेन माहित असेल तर प्लेनचं इक्वेशन काढू शकता. दोन थेरम पाहिले. आता तिसरं काय? प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट. प्लेन पासिंग थ्रू और थ्री नॉन कोलिनियर पॉइंट जनरेट्स द प्लेन किंवा डिटरमाइन्स द प्लेन. मग आता आपण त्याचं इक्वेशन पाहतोय की अरे प्लेन जर ती नॉन कोलिनियर पॉइंट मधून जात असेल तर मग प्लेनचं इक्वेशन काय येईल? बरोबर. सो वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. मला आरसीबी माहिती का? आरसीबीची टीम
पण इथं आरबीसी म्हणायचं, रेड रेड ब्लड कार्पोस्कल असंच म्हणतात ना बायोलॉजीत. आरबीसी, डब्ल्यूबीसी, सेल म्हणतात, अरे कार्पोस्कल पण म्हणतात. बायोलॉजी नाही तुम्हाला? कोणाला बायोलॉजी? रेड ब्लड कार्पोस्कल. हा, आता इथं तुम्हाला नॉर्मल वगैरे काहीच नाही दिलेली. आता तुम्हाला काय दिले? अ प्लेन इज पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट. लेट दीज 3 नॉन कोलिनियर पॉइंट बी ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार, बी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर बी बार. अरे तुम्हाला कोलिनियर दिसतायत ए बार आणि बी बार. अरे दोन पॉइंट नेहमी कोलिनियर असतात. आता तिसरा आपल्याला लिहायचं. तिसरा आता इथं नाही लिहिणार मी, इथं कुठंतरी लिहूया. इथं कुठंतरी शो करूया सी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर सी बार. कळतंय का? सो वी वॉन्ट द इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून जर वेक्टर पास करत असेल, सॉरी प्लेन पास करत असेल, त्याचं वेक्टर इक्वेशन आपल्याला पाहिजे असेल, तर आपण काय करतो? आपण त्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट पासून वेक्टर बनवतो. काय करतो? वेक्टर्स बनवतो. कोणते वेक्टर? ए बी बार आणि एसी बार, वेअर पॉइंट ए इज टेकन टू बी कॉमन. कळतंय? नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत ना. आणि मग तुम्हाला प्लेन मधला एखादा पॉइंट माहित असला पाहिजे आणि प्लेनला परपेंडिक्युलर असणारी नॉर्मल माहित असली पाहिजे. जर तुम्हाला प्लेनचं इक्वेशन पाहिजे, नॉर्मल कशी मिळेल? अरे ए बी बार एसी बारचा क्रॉस प्रोडक्ट घ्या, नॉर्मल तुम्हाला मिळून जाईल. कळतंय का तुम्हाला? आणि तुमचा नोन पॉइंट कोणता आहे? पॉइंट ए. पॉइंट ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बारच्या मदतीने तुम्ही काय करा? ए हा पॉइंट आपल्याला माहित आहे. ए पॉइंटला कॉमन पॉइंट कन्सिडर करून ए बी बार आणि एसी बारचा क्रॉस प्रोडक्ट घ्या. म्हणजे कोणत्या दोन गोष्टींचा वापर करून आपण इथं प्लेनचं इक्वेशन बनवणार? पॉइंट ए हॅव्हिंग पोझिशन वेक्टर ए बार आणि ए बी बार क्रॉस विथ एसी बार, असं म्हणायचं मला. सो ए बी बार क्रॉस विथ एसी बार काय आहे? ए बी बार क्रॉस विथ एसी बार इज अ नॉर्मल. ए इज अ कोइनिशियल पॉइंट. ओके. सो आता याचं प्रूफ कसं करणार? व्यवस्थित करू हे प्रूफ. सगळेच व्यवस्थित करत आलोय, मला असं वरवर सांगायचं होतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. याचा प्रूफ तुम्ही म्हणणार, लेट प्लेन इज पासिंग थ्रू three non-collinear points. A having position vector A bar, comma B having position vector B bar and C having position vector C bar. ओके, असं म्हटलं तुम्ही. आता काय दिसतंय तुम्हाला? आता तुम्हाला फिगर मध्ये आपण काय केलंय प्रूव्ह करण्यासाठी? कन्सिडर पॉइंट A is to be co-initial point and form the vector AB bar and AC bar. तुम्हाला लिहायचं असेल लिहू शकता लेंथ वाढवण्यासाठी. So considering A as a co-initial point, we have two vectors as shown in the figure. As shown in the figure चा पण यूज करा तुम्ही. क्लास 10th ला खूप काय काय वापरायचो आपण ना, adjacent given in the adjacent figure. आता AB bar cross with AC bar is the vector which is perpendicular to that particular plane. So आपण म्हणूयात की let P having position vector, हा इथं जरी काही नसेल तरी आपल्याला त्या व्हेरिएबल पॉइंटची गरज पडतेच ना. इथं 3 पॉइंट असतात, पण एक व्हेरिएबल पॉइंट आपल्याला इक्वेशन प्लेनचं इक्वेशन काढण्यासाठी लागतो. ठीक आहे, तो व्हेरिएबल पॉइंट जो आहे तो आपला काय? पॉइंट पी. सो लेट पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार बी एनी व्हेरिएबल पॉइंट इन द प्लेन. इन द प्लेन. ओके, एवढं म्हणले तुम्ही. आता काय म्हणा? आता म्हणा की AP bar is perpendicular to AC bar and AB bar cross with AC bar. असं डायरेक्टली पण म्हणू शकता, कारण आपण फिगर मध्येच दाखवलेत काही गोष्टी. किंवा जर तुम्हाला तसं म्हणायचं नसेल, जर थोडंसं अजून वाढवायचं असेल, तर तुम्ही म्हणू शकता considering A as a co-initial point, form vector AB bar and AC bar. So as AB bar and AC bar are non-collinear vectors, so their cross product will give the normal to the plane. कळतंय? So that is
AB bar cross AC bar is normal to the plane. कळतंय? As AP bar lies in a same plane. So AP bar is perpendicular to AB bar cross with AC bar. ठीक आहे? आणि मग प्रोसीड करा. पण मी एवढं काही लिहित नाही बसणार आता. मी डायरेक्ट लिहिणार आहे हेन्स AP bar is perpendicular to AB bar cross with AC bar. मग AP bar काय रे? R bar minus A bar. किंवा तुम्ही म्हणा की अरे हे दोन जर परपेंडिक्युलर तर यांचा दोघांचा डॉट प्रोडक्ट काय असला पाहिजे? 0 असला पाहिजे. बर ह्यालाच तुम्ही काय म्हणत असता रे? AP बार किंवा ह्यालाच तुम्ही काय म्हणत असता? असे तीन वेक्टर ना असं काहीतरी अरेंजमेंट असेल तर अरे ह्याला A बार डॉट विथ B बार क्रॉस C बार ला बॉक्स प्रोडक्ट म्हणता ना A बार B बार C बार बॉक्स प्रोडक्ट ऑफ A बार B बार C बार असं म्हणता. मला तेच म्हणायचंय की दिस इज ऍक्च्युअली द बॉक्स प्रोडक्ट ऑफ किंवा इथं तुम्ही असं म्हणा दिस इज R बार मायनस A बार डॉट विथ AB बार म्हणजे काय? AB बार इज B बार मायनस A बार क्रॉस विथ मग डॉट विथ B बार मायनस A बार क्रॉस विथ C बार मायनस A बार. बट आता हे लक्षात ठेवायला थोडंसं किचकट आहे. मग इथून काय म्हणा तुम्ही? अरे दिस इज बाय डेफिनेशन ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट और बॉक्स प्रोडक्ट वी कैन से AP बार डॉट विथ AB बार क्रॉस AC बार is actually the scalar product or box product, scalar triple product or box product of AP bar, AB bar and AC bar. AP bar, AB bar and AC bar. ठीक है? कळत है का? But what is AP bar? And this is equals to 0. What is AP bar? R bar minus A. What is AB bar? B bar minus A. And what is AC bar? C bar minus A. म्हणजे हेच तुम्हाला RBC म्हणत होतो मी. R bar minus A bar, B bar minus A bar and C bar minus A bar. Okay. So this is what? This is the vector equation of a plane passing through three non-collinear points. तीन non-collinear points मधून पास करणाऱ्या प्लेनचं इक्वेशन हे आहे. ठीक आहे? Line form होईल. Three collinear points will generate a line, not a plane. आता याच इक्वेशनचं कार्टेशियन फॉर्म कसा येईल? तुम्हाला माहिती आहे बॉक्स प्रोडक्ट गिव्स अस द डिटर्मिनंट. सो आता इथे डायरेक्ट रिझल्ट मी तुम्हाला देतो. द कार्टेशियन फॉर्म याचाच कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म काय? x मायनस x1. हा बट x1 y1 z1 काय हे पण सांगावं लागेल. A having coordinate x1 y1 z1. B is the point having coordinate x2 y2 z2 and C having coordinate x3 y3 z3 and P is any variable point having coordinate x y and z. Hence Cartesian form will be x minus x1 y minus y1 z minus z. बरोबर ना? असंच येईल ना? अरे हे तीन वेक्टर बनतील आणि हे तीन वेक्टर बनल्यानंतर यांचा क्रॉस प्रोडक्ट कसा घेणार? क्रॉस प्रोडक्ट म्हणजे त्यांचे कॉम्पोनंट इथे टाकणार तुम्ही. त्याच्यानंतर इथं काय? x मायनस x1 y मायनस y1. मग आता इथे x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1. ह्याच्यावरून करतोय मी. पॉइंट बी चे पोझिशन वेक्टर काय येतील? पॉइंट बी चा पोझिशन वेक्टर येईल x2 बार x2 i कॅप प्लस y2 j कॅप प्लस z2 k कॅप. मग ह्याचा आणि ह्याचं जर सबट्रॅक्शन केलं तर तुम्हाला वेक्टर काय मिळणार आहे? x2 मायनस x1 i कॅप प्लस y2 मायनस y1 j कॅप प्लस z2 मायनस z1 k कॅप. बरोबर. आणि मग डिटर्मिनंटच्या सेकंड रो मध्ये मी ते कॉम्पोनंट्स टाकणार. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किंवा बॉक्स प्रोडक्ट आठवतोय ना तुम्हाला? आता इथं सी बार मायनस ए बार जर केला, सी चा पोझिशन वेक्टर सी बार आहे. सी बार काय आहे तुमचा? x3 i कॅप प्लस y3 j कॅप प्लस z3 k कॅप.
ए बार काय x1 i कॅप प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप. सी बार मायनस ए बार केला तर x3 मायनस x1 i कॅप प्लस y3 मायनस y1 j कॅप प्लस z3 मायनस z1 k कॅप. म्हणजे इथं काय येईल x3 मायनस x1 y3 मायनस y1 and z3 minus z1 is equals to 0. हे तर वेक्टर इक्वेशन झालं, पण कार्टेशियन मध्ये तुम्ही असं झालं, कळतंय? वेक्टर मध्ये तुम्ही इथपर्यंतच थांबाल, कार्टेशियनला काय कराल? कार्टेशियनला हा डिटर्मिनंट 0 कराल. सो कार्टेशियन फॉर्म ऑफ द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन passing through three non-collinear point is given by determinant of x minus x1, y minus y1, z minus z1, x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1, x3 minus x1, y2 minus y1, and z3 minus z1. Okay, and the vector equation is given by r bar minus a bar, b bar minus a bar, and c bar minus a bar, the box product of that. ठीक है? Now the normal form of the equation of a plane. Normal form of equation of a plane. किती वाजले? 1 तास झालाय ना. Normal form of the equation of a plane. मी आधी ना कन्सेप्ट का शिकवते तुम्हाला, कारण तुम्ही स्वतःला बिल्ड करावं आधी प्रॉब्लेम साठी, आणि मग त्या गोष्टी सगळ्यात तोंडपाठ कराव्यात. कारण माझा पण शिकण्याचा वेग असा असतो माहिती का, मी आधी कन्सेप्ट करून घेतो सगळ्या. ठीक आहे, अरे ह्या चॅप्टर मध्ये या कन्सेप्ट आहे, मग त्या कन्सेप्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग प्रॉब्लेम पाहतो, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम मधला जो क्रक्स आहे तो कळतो. नाही तर मग ते मला अजिबात नाही आवडत, कन्सेप्ट झाले लगेच क्वेश्चन, कन्सेप्ट झाले लगेच क्वेश्चन. ते पण चांगलं आहे कधी जर तुमच्याकडे वेळच वेळ आहे, पण आता इथं पूर्ण कन्सेप्ट सांगायचे नंतर चॅप्टर. पण कन्सेप्ट कळतायत सगळ्यांना, प्रॉब्लेम तुम्ही किती करू शकता, लाखो प्रॉब्लेम करू शकता इफ यू आर क्लिअर विथ द कन्सेप्ट. नाही तर फक्त फॉर्म्युला सांगितलं असतं तुम्हाला, हा एवढा पाठ करा, आता एक प्रॉब्लेम घेऊ की अरे नॉर्मल इक्वेशन हे असतं, मग आता तुम्हाला एक नॉर्मल दिली, तुम्हाला नॉर्मल इक्वेशन फॉर्म करायचं. ठीक आहे, हा मग द नॉर्मल फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ अ प्लेन. आतापर्यंत आपण 3 फॉर्म पाहिले. इक्वेशन ऑफ अ प्लेन passing through a point and perpendicular to a vector. Second, equation of a plane passing through a point and parallel to two vectors. And third, equation of a plane passing through 3 non-collinear points. Now, equation of a plane in a normal form or normal form of the equation of a plane. जास्त फास्ट नाही ना बोलत आहे मी. नॉर्मल फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ अ प्लेन. आता नॉर्मल फॉर्म जर तुम्हाला काढायचा असेल तर व्हॉट डू मीन बाय नॉर्मल? नॉर्मल इज द लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन. मग आता नॉर्मल फॉर्म मध्ये तुम्ही काय करत असता, यू आर कन्सिडरिंग द 3-dimensional कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम and in that system you are considering a plane. या सिस्टीम मध्ये तुम्ही एक प्लेन जनरेट करत असता. 3-dimensional मध्ये तुमच्याकडे एखादं प्लेन आहे. Let us say you have this plane. काजू कतली नाही, प्लेन वाटतंय ना. X axis, Y axis, Z axis, and this is origin. So normal is what? आता इथे या केस मध्ये नॉर्मल फॉर्म मध्ये मी काय म्हणणार आहे की आय एम गोइंग टू ड्रॉप द परपेंडिक्युलर ऑन दॅट प्लेन. मी या प्लेन वर एक परपेंडिक्युलर ड्रॉप करणार आहे, and that is my normal in this case. ही जी परपेंडिक्युलर मी ड्रॉप करतोय, किंवा हा जो परपेंडिक्युलर मी ड्रॉप करतोय ऑन द प्लेन, दिस इज नॉर्मल n bar. n bar. कारण मला n कॅप पण लिहायचं आहे तिथं. n bar is what? It is a normal to that plane. We are interested to find the equation of a plane which is p units long from origin, or which is having p unit distance from the origin. Say this is p, this distance is p, this distance is p. मला सांगा एखादं प्लेन ओरिजिन पासून
पी युनिट्स डिस्टन्स वर आहे, म्हणजे डिस्टन्स बिटवीन प्लेन अँड ओरिजिन हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. मग ते परपेंडिक्युलर डिस्टन्स जे असणार आहे किंवा जी लाईन सेगमेंट त्या प्लेनला आणि ह्या ओरिजिनला जॉईन करणार आहे, लेट अस कॉल दॅट लाईन सेगमेंट टू बी नॉर्मल. तुम्हाला जर प्लेनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काढायचं तर प्लेनवर ओरिजिन पासून परपेंडिक्युलर ड्रॉप करावा लागणार आहे. बरं तो परपेंडिक्युलर आहे ना, मग त्यालाच नॉर्मल म्हणा. लेट अस से दॅट दिस इज एन बार अँड दॅट डिस्टन्स इज लेट अस से पी डिस्टन्स. द प्लेन इज हॅव्हिंग द पी डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. ओके, आता हे झालं तुमचं स्मॉल पी आहे, स्मॉल पी डिस्टन्स. लेट अस से n is a foot top perpendicular drawn from the origin to that plane. काय? n is a foot top perpendicular drawn from origin to that plane. Let p be the any variable point. n चा पोझिशन वेक्टर काय असणार रे? n बार. साहजिकच आहे, ओरिजिन त्याचा इनिशियल पॉइंट आहे, n त्याचा टर्मिनल पॉइंट आहे. मग ज्या वेक्टरचा इनिशियल पॉइंट ओरिजिन आहे त्यांचा पोझिशन वेक्टर काय? त्यांचा जो टर्मिनल पॉइंट आहे त्याचा स्मॉल करून त्याच्यावर बार द्या. ठीक आहे, आता p चा पोझिशन वेक्टर काय? r bar. So p having position vector r bar with any point in that plane. Okay, join np. np ला काय जॉईन करतोय? इक्वेशन काढायचं ना आपल्याला. कळतंय का? आता मला दिसत नाही रे. आता मला सांगा ओएन बार आणि एनपी बार परपेंडिक्युलर आहेत का? अरे तिन्ही आणि चारही ह्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये आपण त्याच गोष्टींनी प्रूव्ह केलंय की हा वेक्टर बनवा, हा वेक्टर बनवा, परपेंडिक्युलर वेक्टर बनवा, दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 करा. कळतंय? लाईन मध्ये काय म्हणतो? पॅरलल वेक्टर काढा. ठीक आहे, आणि लाईनवरचा कुठला एक पॉईंट घ्या, लाईनवरचा दुसरा एक व्हेरिएबल पॉईंट घ्या, ते दोन वेक्टर पॅरलल आहेत म्हणजे त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0. ठीक आहे ना, असं करत होतो आपण. किंवा एकाला दुसऱ्याच्या लॅम्बडा टाइम्स लिहू शकतो, स्केलर मल्टिपल टाइम. आता इथे जो डिस्टन्स आहे तो ते पी डिस्टन्स आहे. त्याचं जे प्रूफ आहे ते कसं लिहिणार तुम्ही? हा इम्पॉर्टंट फॉर्म आहे, लक्षात घ्या आणि समजायला पण थोडासा किचकट वाटू शकतो. आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू पी. हे इक्वेशन बनलं पाहिजे ह्या प्लेनचं. ह्या प्लेनचं इक्वेशन काय बनणार आहे? आर बार डॉट एन कॅप is equals to p. What is n cap? N cap is a unit vector along n bar. N bar is what? The vector which is perpendicular to that particular plane and whose initial point is origin, terminal point is n, that is the foot of perpendicular drawn from origin on that plane. आता ON bar तुम्हाला माहिती आहे का? ON bar माहिती आहे का? ओके, ON bar is n bar. तुम्हाला NP bar माहिती आहे? येस. सो फ्रॉम फिगर डायरेक्ट फ्रॉम ऍडजस्टंट फिगर म्हणायची गरज नव्हती. मला असं वाटतं थोडक्यात द्यावं, पण नंतर विचार करतो अरे काल ना ती एक मुलगी होती, ती विशाल सरांकडे प्रूव्ह हे डेरिव्हेशन घेऊन आली होती. आता आम्ही ऍज अ टीचर काय हे असं काल नाही का आम्ही जे बोलतो ते लिहित नाही कधी कधी एखादं थेरम प्रूव्ह करत असताना. त्यांनी तसंच लिहिलं होतं. त्याच्यात काहीच थिअरी नव्हती आणि म्हणलं असं बोर्डला जमेल का? तुम्हाला ती सवय लागेल किंवा तसं कसं लिहायचं असतं हे कळावं म्हणून मी सांगतोय. नाही तर अदरवाईज खूप इझी आहे. काय केलं असतं मी? अरे ओपी बार परपेंडिक्युलर टू एनपी बार, मग ओपी बार काय? एन बार, एन आणि एनपी बार काय? आर बार मायनस एन बार. मग दोघांचा डॉट प्रोडक्ट एनपी बार डॉट विथ आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू 0. कळतंय का? आता आर बार डॉट एन बार, आता याला एन बार डॉट आर बार लिहा किंवा आर बार डॉट एन बार लिहा, सेमच. मायनस एन बार डॉट एन बार इज इक्वल्स टू 0. एन बार डॉट एन बार काय येईल सांगा बरं? थोडासा विचार करा. पी येईल. एन कॅप थोडी ना म्हणलंय. एन बार डॉट एन बार काय येईल? मॅग्निट्यूड ऑफ एन बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ एन बार इंटू कॉस ऑफ थीटा. ठीक आहे,
पण त्याच्यामुळे ना थोडासा प्रॉब्लेम होईल. आणि मग त्याच प्रॉब्लेम मधून गेट रीड करण्यासाठी मी असं म्हणेल एन बारला तुम्ही पी टाइम्स एन कॅप लिहू शकता का? अरे पी त्याचं डिस्टन्स आहे, एन कॅप त्याचा युनिट वेक्टर आहे. मग त्या डिस्टन्सला एन कॅपने मल्टिप्लाय केलं तर एन बार मिळून जाईल. पी टाइम्स एन कॅप ह्याला लिहिलं. मग पी एन कॅप डॉट विथ आर बार मायनस एन बार इज इक्वल टू 0. तर मग हे काय बनेल? पी एन कॅप डॉट आर बार मायनस एन कॅप डॉट विथ एन बार इज इक्वल टू 0. आता जर तुम्हाला विचारलं की हा जो पी आहे, हा पी एन कॅप आहे ना, ओके, आतमध्ये पी एन कॅप जरी लिहिला असता तरी काही प्रॉब्लेम नव्हता. बरं ठीक आहे. ह्याला तुम्ही काय लिहा? पी इंटू आर बार डॉट एन कॅप, आर बार डॉट एन कॅप मायनस एन कॅप आणि एन बार. तुम्हाला माहिती एन बार इज इक्वल्स टू पी टाइम्स एन कॅप. मग आर बार जर पी टाइम्स एन कॅप असेल तर एन बार तुमचा काय येईल? सॉरी, एन बार जर पी टाइम्स एन कॅप असेल तर इथं जो एन बार आहे तो काय टाकाल तुम्ही? पी टाइम्स एन कॅप, म्हणजे एन कॅप इंटू पी टाइम्स एन कॅप. बरं, एन कॅप डॉट एन कॅप 1 येईल, कारण आय कॅप डॉट आय कॅप 1, म्हणजे युनिट वेक्टरचा युनिट वेक्टरशी जर तुम्ही, कारण त्यांच्या दोघांमधली अँगल 0, दोघांमधील अँगल 0, म्हणजे हा 1 येईल. मग इथं काय राहील? पी इंटू आर बार डॉट एन कॅप मायनस पी इज इक्वल्स टू 0. पी ला तिकडे जाऊ द्या. काहीतरी चूक झाली का रे? सगळीच चूक झाली. हा जो एन कॅप आहे ना, हा जो एन बार आहे, ऍक्च्युली ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट आर बार डॉट एन बार आणि एन कॅप ह्यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायला पाहिजे होता आपण, एन बारचा नाही, एन कॅपचा. त्याच्यामुळे तर म्हणलं प्रूफ मध्ये थोडस काय गडबड नाही. कधी कधी काय होतं, आपण तोच अप्रोच घेऊन पुढे जातो, पण आपलं ज्यावेळी येत नाही त्यावेळी आपल्याला ते करता पण आलं पाहिजे मॅनेज. आता एन बारच्या ऐवजी पहा, एन बार जर एनपी बारला परपेंडिक्युलर आहे तर एन कॅप सुद्धा परपेंडिक्युलर असेल. अरे एवढा तुकडा त्याचा किंवा एवढा पूर्ण वेक्टर किंवा त्याच्या अलॉंगची पूर्ण लाईन ती असणारच ना परपेंडिक्युलर. कळते तुम्हाला? म्हणजे एन कॅप इज परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन. मग ओपी बार परपेंडिक्युलर टू एनपी आहेच, ओपी बार एन बार आहे, पण एन बार जर परपेंडिक्युलर तर एन कॅप पण परपेंडिक्युलर असला पाहिजे. कळतंय? म्हणजे मग मी काय लिहिल? आर बार मायनस एन बार डॉट विथ एन कॅप इज इक्वल्स टू 0. डॉट प्रोडक्ट त्यांचा दोघांचा 0 येईल, कारण दोघे काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. मग आर बार जर मल्टिप्लाय केला तर आर बार डॉट एन कॅप मायनस एन बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू 0. आता मला सांगा, एक वेक्टर एन बार आहे, तो त्याच्या मॅग्निट्यूड इंटू युनिट वेक्टरच्या इक्वल असतो का? तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे ना रे? एन कॅप काय? युनिट वेक्टर अलॉंग एन बार इज दॅट वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. बट त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे त्याचं डिस्टन्स काय? पी. म्हणजे एन बारला पी टाइम्स एन कॅप लिहू शकतो का? म्हणजे ह्या एन बारला पी टाइम्स एन कॅप जर मी लिहिलं तर आर बार डॉट विथ एन कॅप मायनस पी टाइम्स पी इंटू एन कॅप डॉट एन कॅप इज इक्वल टू 0. एन कॅप डॉट एन कॅप म्हणजे आर बार डॉट एन कॅप मायनस पी इज इक्वल टू 0, म्हणजे आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. हे असं पण एवढं लिहिलं असतं मी, पण आता काल त्या मुलींचे प्रश्न पाहिले ना मी, मग मला असं वाटायला लागलं अरे तुम्ही पण एक्झामला जाऊन जर असंच लिहिलं तर 1 मार्क तर कमी होतो 100%. त्याच्यामध्ये जर तुम्ही काही लिहिलं नाही, 3 मार्कला थिरम आला तर 1 मार्क तुमचा कट झाला. एवढं अरे हे काय? फक्त मॅथ्स आहे त्याच्यात. यू हॅव टू राईट की तुम्ही काय मेन्शन केलंय तिथं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय म्हणणार आहे? The equation of a plane at a distance p from the origin and to which unit vector n bar or to which unit vector n cap is normal is r bar dot n cap is equals to p. आता इथंच दिले ना आपल्या समोर त्यांनी दिले रे की प्लेन जे आहे ते p युनिट डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन आहे. ओके, प्लेन इज at p distance from origin, p unit distance from origin,
and to which unit vector n cap is a normal. म्हणून मग आपण तो डॉट प्रोडक्ट कोणासोबत घ्यायचा? एन कॅप सोबत. आपण आधी कोणासोबत घेतलेला? एन बार सोबत, त्याच्यामुळे चुकलं होतं. कळतंय का हे? काही वेळी आपल्या चुका सुद्धा आपल्याला शिकवतात की अरे एन कॅप सोबत आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा, एन बार सोबत नाही. का नाही घ्यायचा? थिअरमच सांगतोय ना की टू विच युनिट वेक्टर एन कॅप इज नॉर्मल. कळतंय? आता काय करणार तुम्ही? आता तुम्ही थोडीशी थिअरी लिहिणार. काय लिहिणार? काय केलंय आपण? हे तुम्हाला कसं प्रूव्ह करायचंय कॉम्पिटेटिव्ह साठी तर माहितीच आहे. आता मी सांगितलं की कसं काय प्रूव्ह करायचंय किंवा डोक्यात ठेवायची गरज नाहीये. आणि हे प्रूफ इम्पॉर्टंट काय? कारण तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कधी कधी तुम्हाला प्रूफच्या वेने पण जावं लागतं. असं नाही की अरे हे आयतं दिलं जाईल आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, एन कॅप दिला जाईल, पी पण दिला जाईल आणि तुम्हाला व्हेरीफाय करायचं की आर बार हा लाय करतोय का त्या प्लेन मध्ये. असं नाही, इतके सिंपल प्रॉब्लेम नाही. कधी कधी तुम्हाला स्वतः प्रूव्ह करायला लागणार आहे. पण तुम्ही इथं काय म्हणणार सांगा? गिवन प्लेन or given that plane is at p unit distance from origin, let n be or n having position vector. आता कळेल रे, जरा लक्ष दे. Let n having position vector n bar be foot top perpendicular drawn from origin to the plane. Okay. Let p having position vector r bar be any point in the plane. p having position vector r bar हा कुठलाही त्या प्लेन वरचा पॉइंट आहे. ठीक आहे. Hence ON bar is perpendicular to NP bar. ON bar NP bar ला perpendicular आहे. As N bar is perpendicular to NP bar, hence N cap is also perpendicular to NP bar. जे हे पहा, जसं पुस्तकात दिलंय त्याच वेने आपण जायचं असं अजिबात नाही. जे आपल्याला दिसतंय ना ते आपण करतोय. आपण आपल्या मनाने आपण आपल्याला कसं समजवतोय, अरे एन बार जर परपेंडिक्युलर असेल प्लेनला तर एन कॅप असलाच पाहिजे. तेच आपण लिहितोय ऍज एन बार इज परपेंडिक्युलर टू एनपी बार, एन कॅप इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू एनपी बार. ठीक आहे. मग म्हणून जर हे दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहे, मग आपण आपल्याला समजवतोय की अरे दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा जो डॉट प्रोडक्ट असतो तो 0 बार. म्हणून आपण काय म्हणतोय, हेन्स एनपी बार इज or NP bar dot with n cap is equals to 0. But what is NP bar? It is r bar minus n dot with n cap is equals to 0. Dot product ची प्रॉपर्टी वापरा, hence लिहित जा. r bar dot n cap minus n bar dot n cap is equals to 0. But what is n bar dot n cap? हे p युनिट डिस्टन्स आहे, हे आपण लिहिलेलं आहे ना ऑलरेडी. मग तुम्ही असं म्हणाल, इथं म्हणाल as n bar is equals to n cap divided by magnitude of n bar. This implies n cap is equals to 2 मिनिट as उलट कुठं लिहिलंय, बरोबरच लिहिलंय ना. as n bar is equals to n cap divided by as n cap is equals to n bar divided by magnitude of n bar. This implies आता इथं लिहू की इथं लिहू? Okay. This implies n bar is equals to magnitude of n bar into n cap. हे कळालं? हे इकडे मल्टिप्लाय होईल. आता मॅग्निट्यूड ऑफ एन बार इज व्हॉट? पी. आता तुम्हाला हे पण सांगायची गरज नाही मॅग्निट्यूड ऑफ एन बार पी आहे. तुम्ही म्हणाल हेन्स
एन बार इज इक्वल्स टू पी एन कॅप. मग एन बारला जर पी एन कॅप म्हणले ना तुम्ही, तर मग हे पुन्हा इथं टाका. कुठं? मग आता काय बनेल, आर बार डॉट विथ एन कॅप मायनस पी टाइम्स एन कॅप डॉट विथ एन कॅप इज इक्वल्स टू 0. एन कॅप डॉट एन कॅप 1 असतो हे त्यांना सांगायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे. त्यांनाही माहिती आहे की खूप छोटी गोष्ट आहे. आता 1 into 2 2 आहे हे सांगायची गरज आहे का? तसं ते कोणत्याही युनिट वेक्टरचा त्याच युनिट वेक्टरशी डॉट प्रोडक्ट घ्याल तर बनेल. ओके, हेन्स आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू डायरेक्टली पी असं जर लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. So this is what? This is the normal form of the vector equation of a plane. Okay? झाली झोप? कळतंय का आता तुम्हाला? हे काय आहे? नॉर्मल फॉर्म ऑफ द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन. कसं प्रूव्ह करायचं हे समजलं? हे एवढं हळू शिकून तुमच्या डोक्यात जाते ना की पटपट आवरून घेऊ. ओके, आता मला सांगा, जी मागची फिगर आहे त्याच्यामधून कॅन यू टेल मी द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट एल, पॉइंट एन, इफ एल एम एन आर डीसीएस ऑफ एन बार. एल एम एन जर एन बारचे डायरेक्शन व्यवस्थित पहा, एल एम एन जर एन बारचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत, तर ह्याचा अर्थ असा आहे का की एन कॅप इज इक्वल्स टू एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप? मी काय म्हणतोय की एन बार हा जो वेक्टर आहे, त्याचे डीसीएस काय आहेत? एल एम एन, म्हणजे एन बारच्या अलॉंग असणाऱ्या युनिट वेक्टरचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत, कंपोनेंट्स आहेत, ते काय आहेत? एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप. बरोबर का? आता व्यवस्थित पहा बर का. मी असं म्हणू शकतो का की ऍज एन बार इज इक्वल्स टू पी टाइम्स एन कॅप, हेन्स एन बार इज इक्वल्स टू पीएल आय कॅप प्लस पीएम जे कॅप प्लस पीएन के कॅप. कळतंय का? आता what is n bar? It is the position vector of point n, that is the foot of perpendicular drawn from origin. मग या पॉइंट n चे कोऑर्डिनेट सांगू शकता का? अरे 100%. n बार हा काय? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट n. तर त्या पोझिशन वेक्टरचे जे काही कंपोनेंट्स आहेत ते म्हणजेच n चे कोऑर्डिनेट्स. म्हणजे n चे कोऑर्डिनेट्स काय येतील? pl, pm अँड pn. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, फाइंड आउट द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन विच इज 6 युनिट डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, ओके, और विच इज 6 युनिट, कळालं? तर ते फुट ऑफ परपेंडिक्युलरचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते तुम्ही कसे काढणार? ते तुम्हाला पी माहिती आहे 6, एलिमेंट म्हणजे काय? तो जो युनिट वेक्टर आहे त्या युनिट वेक्टरचे काय डायरेक्शन, त्या युनिट वेक्टरचे कंपोनेंट्स किंवा त्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स. कळतंय? म्हणजे व्हॉट इज द कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर? हे काय आहेत आपले कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर. फुट ऑफ आता फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे? ओके. आता मला सांगा व्हेरिएबल पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? एक्स वाय झेड. आणि एन चे कोऑर्डिनेट्स आपण काय सांगितले? पीएल, पीएम आणि पीएन. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची की ह्याचे फुट ऑफ परपेंडिक्युलर काय असतात? पीएल, पीएम, पीएन.
as P having coordinate x, y, z and N having coordinate PL, PM and PN are on the same plane. So from that, can we say that DRS of NP is equals to, or DRS of NP R. NP चे DRS काय सांगू शकाल तुम्ही? NP चे DRS अरे x मायनस PL किंवा PL मायनस x, PM मायनस y, PM मायनस, अरे मी काय म्हणतोय, आपल्याला जर कार्टेशियन इक्वेशन बनवायचंय ना, तर आपण काय करणार, NP चे कोऑर्डिनेट्स काढणार, सॉरी NP चे DRS काढणार, एनकॅप चे तर DRS किंवा DCS आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, एनकॅप चे कोऑर्डिनेट्स, ठीक आहे ना, किंवा एन बार चे DCS आपल्याला माहिती आहेत. मग तुम्हाला नॉर्मलचे DRS किंवा DCS माहित असतील आणि तुम्हाला त्या प्लेन मधल्या एखाद्या वेक्टरचे किंवा प्लेन मध्ये असलेल्या कुठल्याही लाईन सेगमेंटचे पण DRS माहिती आहे, तर दोघांचा प्रोडक्ट घेऊन 0 चे इक्वेट करा, तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन मिळून जाईल. मग मला सांगा NP चे DRS काय येतील? NP चे DRS PL मायनस एक्स, ठीक आहे ना, x मायनस PL असं करा, x मायनस PL, y मायनस PM and z मायनस PN. कळतंय? आता NP and OP परपेंडिक्युलर आहेत का? NP आणि OP परपेंडिक्युलर आहेत का? नाही. NP आणि ON, NP आणि ON, NP आणि ON परपेंडिक्युलर आहे का? ON, ON आणि NP परपेंडिक्युलर आहेत. मग ON आणि NP जर परपेंडिक्युलर असतील तर इथून तुम्ही काय म्हणू शकता? NP चे DRS काय? x मायनस PL, y मायनस PM आणि z मायनस PN. व्हॉट आर द DCS? DCS चा वापर करून इक्वेशन बनवा किंवा DRS चा वापर करून इक्वेशन बनवा, बट वी आर युजिंग द DCS. काय? L M N किंवा DRS जर म्हणाल तुम्ही तर PL, पण ह्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होईल, तर आपण DCS च कन्सिडर करूया, LMN, LMN. तर त्या नॉर्मलची आपण DCS कन्सिडर करतोय आणि आपण NP चे DRS कन्सिडर करतोय. काय कन्सिडर करतोय? DRS. आणि असं करून आपण कार्टेशियन इक्वेशन बनवतोय. काय करतोय? कार्टेशियन इक्वेशन. मग कार्टेशियन इक्वेशन काय बनेल? कार्टेशियन इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन will be L into x minus PL plus M into y minus PM plus N into Z minus PN is equals to 0. ठीक है, शांत बस रे. LX minus PL square plus MY minus PM square plus NZ minus PN square is equals to 0. असे येईल. मग आता मी काय केलं, LX प्लस MY, इन जनरल आपल्या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन कसं दिसतं? AX प्लस BY प्लस CZ प्लस D इज इक्वल्स टू 0. म्हणजे इथं पण तसंच दिसलं पाहिजे, पण ABC आर नाव LMN. सो LX प्लस MY प्लस NZ. आता ह्या सगळ्यांमधून मायनसचा P जर कॉमन काढला तर L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस इज इक्वल्स टू 0. बट व्हॉट इज L स्क्वेअर M स्क्वेअर N स्क्वेअर? L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर 1. सो P ला तिकडे जर टाकलं तर मी असं म्हणेल LX प्लस MY प्लस NZ is equals to P is the Cartesian form of equation of a plane. Okay, or it is a Cartesian equation of a plane in a normal form. Okay, म्हणजे इथं त्यांनी फक्त एवढं दिलंय, LMN are direction cosines
ऑफ नॉर्मल टू द प्लेन. एन इज अ फुट टॉप परपेंडिक्युलर. पण ते कसं? n is having coordinate pl, pm and pn. The equation of a plane lx plus my plus nz is equals to p is the normal form of the Cartesian equation. काय? Normal form of the Cartesian equation. नॉर्मल फॉर्म का म्हणतो? कारण नॉर्मलचं डिस्टन्स किंवा नॉर्मलची जी काही लेंथ आहे ती वापरली आपण, आणि नॉर्मलचे जे काही डायरेक्शन कोसाइन्स आहे त्यांचा वापर करून आपण ते इक्वेशन लिहितोय. म्हणजे काय? नॉर्मल फॉर्म ऑफ Cartesian equation of plane. नॉर्मल फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन. समजतंय? हे सगळं कार्टेशियन मध्ये झालं. कळतंय का? एलिमेंट काय आहे? त्या नॉर्मलचे डीसीएस, त्याच्यानंतर फुट टॉप परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स पीएल, पीएम, पीएन. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला काही सांगितलं की पी पॉइंटचे कोऑर्डिनेट माहिती आहे आपल्याला, त्या फुट टॉप परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट माहिती आहे, तर एनपीचे डीआरएस काढा. बरोबर. त्याच्यानंतर एन कॅपचे आपल्याला किंवा आपल्याला त्या नॉर्मलचे डीसीएस माहिती एलिमेंट. बरोबर. ह्या दोन गोष्टींचा प्रोडक्ट करा आणि मग हे असं इक्वेशन मिळेल तुम्हाला. हे कसं मिळतं त्याचं प्रूफ आपल्या बुक मध्ये नाहीये, बट दिस इज द प्रूफ ऑफ दॅट. ठीक आहे. ओके. आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली की देर आर टू प्लेन्स विच आर पी युनिट डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. एकच प्लेन नसतं, देर आर टू प्लेन्स. आता इथं ना नोट वाईज द्यायला पाहिजे तुम्हाला. दिस इज द फर्स्ट नोट, सेकंड नोट, थर्ड नोट and first, second, third and this is fourth किंवा this is third itself. आता फोर्थ काय? फोर्थ अशी आहे की देर आर टू प्लेन्स at p unit distance from origin. There are two planes. कोणते दोन प्लेन? r bar dot n cap is equals to plus or minus p. आता हा प्लस और मायनसचा p काय येतो? प्लस और मायनसचा p काय येतो? कारण नॉर्मल ही तुम्ही अशी पहा, प्लेन असे दोन असू शकतात. प्लेन पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही रे. प्लेन पी युनिट इकडं असू शकतं किंवा पी युनिट इकडं असू शकतं, एक्झॅक्टली मागच्या साईडला. कळतंय का? ह्या नॉर्मलच्या अलॉंग इथं एखादं प्लेन असू शकतं ना, आणि त्याला मी सगळ्याला वेगळ्या ह्याने दाखवतो. देर आर ऍक्च्युअली टू प्लेन्स विच आर पी युनिट डिस्टन्स. हा, निगेटिव्ह वाय झेडला नाही. अरे एक प्लेन असं समजा, हा ओरिजिन, एक प्लेन इथं, एक प्लेन तेवढंच युनिट इकडं. कळतंय का? निगेटिव्ह एक्स ला असं नाही मी म्हणत आहे. मी असं म्हणतोय की ते प्लेन त्याची जागा अशी बदलेल, असं सरकेल ते. ती नॉर्मल आहे ना, नॉर्मलच्या अलॉंग प्लेन आहे. म्हणजे हे बघा असं, हे प्लेन इथे आहे ना पी युनिट. प्लेन तर पूर्ण नाही रे, पूर्ण असायला पाहिजे होतं. समजा असं एखादं प्लेन आहे, असं एखादं प्लेन आहे पी युनिट डिस्टन्सवर. तर पी युनिट डिस्टन्स या साईडला ना. आता पी युनिट डिस्टन्स या साईडला आणि दुसरं कोणतं? दुसरं पी युनिट डिस्टन्स एक्झॅक्टली पॅरलल टू दॅट प्लेन. बट प्लेन दोन्ही पॅरलल असणार, पण पी युनिट डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. आता ते प्लेन असं उभंच असेल असं नाही, कसंही इन्क्लाइंड असू शकतं. ठीक आहे. या चॅप्टर मध्ये इमॅजिनेशन खूप महत्वाचं आहे. ते दोन प्लेन असतात, म्हणजे एकाची नॉर्मल एन कॅप येईल, दुसऱ्याची नॉर्मल मायनस एन कॅप येईल, आणि मग त्याच्यामुळं ते प्लस मायनस पी येतो. ठीक आहे ना. सो ऍक्च्युअली देर आर टू नॉर्मल्स. काल ओके. किती वाजले? 11. आता एक लास्टचं इक्वेशन ऑफ अ प्लेन, दॅट इज इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. एकदम इझी की जर आपल्याकडं कुठलंही
कुठलेही दोन प्लेन्स असतील, इफ यू हॅव एनी टू प्लेन्स, से दिस इज वन प्लेन, आता हे प्लेन असं आणि दुसरं प्लेन असं, इतकं बरोबर नाही दिसणार याच्यावर, मला प्लेन यानेच बनवावं लागणार लाईनने. जर आपल्याकडे दोन प्लेन्स आहेत, अरे यार, जर आपल्याकडे हे दोन प्लेन, हे एक प्लेन आणि हे एक प्लेन, अशी दोन प्लेन्स आहेत समजा. इफ यू हॅव टू प्लेन्स लाईक दिस, ओके, असे जर दोन प्लेन्स असतील आपल्याकडं, तर ह्या दोन प्लेनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन नसेल, लाईन ऑफ इंटरसेक्शन असेल. काय असेल? लाईन ऑफ इंटरसेक्शन. हे दोन प्लेन, अरे हे दोन प्लेन दोन प्लेनची काय असेल? लाईन ऑफ इंटरसेक्शन. मग कोणती लाईन ऑफ इंटरसेक्शन? ही लाईन ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे ना, ही लाईन ऑफ इंटरसेक्शन. काय? यालाच जास्त टाइम जातो. बोर्डवर लय पटकन होतं रे. दिस इज अ लाईन ऑफ इंटरसेक्शन. अरे हे जाऊ दे. तीच फिगर घेऊ का? फिगर काढायचा इथं प्रॉब्लेम होतो. अरे व्हाईट बोर्डवर इतकं छान येतं ना, इथं याची भीती वाटते जोरात. आता हे जे दोन प्लेन आहेत, ही त्याची लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे असं समजा. अशी ही लाईन ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे. आता हे जे दोन प्लेन आहेत त्यांचं इक्वेशन काय आहे ते सांगा. ह्याच्याऐवजी ते पुस्तकातले प्लेन घेतले असेल बरं झालं असतं, ते तर दिसायला चांगले आहेत. तर दोन प्लेन आहेत आपल्याकडं. कोणते? वेक्टर आणि कार्टेशियन मध्ये पाहू. आपल्याला काय पाहायचं? इक्वेशन ऑफ ऑल सच प्लेन्स पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. दोन प्लेनचं इंटरसेक्शन घेतलं तर आपल्याला एक लाईन ऑफ इंटरसेक्शन मिळेल. ती लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून, त्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून असे हजारो लाखो करोडो प्लेन जातील. कळतंय का? त्या एका लाईन मधून किती प्लेन जातील? किती प्लेन जातील? इन्फानाइट प्लेन्स विल पास थ्रू दॅट लाईन. सो इन वेक्टर, if you have vector equation of these two planes, vector equations, vector equations कोणते? दोन प्लेनचे वेक्टर इक्वेशन r bar डॉट n1 bar is equals to d1 आणि r bar डॉट n2 bar is equals to d2. असे दोन इक्वेशन असतील आपल्याकडे. दोन प्लेन असतील, त्यांच्या दोघांच्या इंटरसेक्शन मधून जाणारे इन्फानाइट प्लेनचे इक्वेशन इज गिव्हन बाय दिस. planes passing through
intersection of these planes, ह्या प्लेनच्या इंटरसेक्शन मधून पास होणारे जे काही सगळे प्लेन्स आहेत त्या सगळ्या प्लेनचं इक्वेशन कसं दिलं जाईल, गिव्हन बाय r bar डॉट n1 plus lambda times n2 n1 bar plus lambda times n2 bar is equals to d1 plus lambda d2. कोणत्या इक्वेशनने दिलं जाईल, r bar dot n1 bar plus lambda times n2 bar is equals to d1 plus lambda times d2. d2 ला पण बार करून टाकला का, अरे दे आर द कॉन्स्टंट. काय तुम्ही, आणि काय ही फिगर. ओके, इफ यू हॅव कार्टेशियन इक्वेशन्स, ठीक आहे, कार्टेशियन इक्वेशन्स आपल्याकडे त्या दोन प्लेनचे काय आहेत, ax किंवा a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 इज इक्वल्स टू 0, आणि दुसऱ्या प्लेनचे इक्वेशन a2x प्लस b2y प्लस c2z प्लस d2 is equals to 0. So then the planes passing through intersection of these planes is given by a1x plus b1y plus c1z plus d1 plus lambda times a2x plus b2y plus c2z plus d2 is equals to 0. It is given by, means all those planes is given by this equation. ह्या इक्वेशन द्वारे आपण ते सगळे प्लेन्स ऑब्टेन करू शकतो, जे सगळे प्लेन्स या दोघांच्या प्लेन लाइन ऑफ इंटरसेक्शन मधून जात आहेत. ठीक आहे, लॅम्डा कसा आला, लॅम्डा असाच आला असं तू समजू शकतो. आता मला माहित नाही, असं काही नाहीये. काय इतकं सोपं काम होतं, त्याला 5 मिनिटं घालू त्यातनं. हा, मला काय म्हणायचंय की जर तुमच्याकडे दोन प्लेन्स आहेत, दोघांचे इक्वेशन पहा, वेक्टर इक्वेशन्स r bar dot n1 bar is equals to d1, r bar dot n2 bar is equals to d2. बरं, त्या दोन प्लेनचं जर इंटरसेक्शन झालं, मे बी पॅरलल नसतील कारण n1 बार आणि n2 बार वेगवेगळे आहेत, बरोबर. तर दोन प्लेन जर इंटरसेक्ट झाले तर त्या दोन प्लेन मधून आपल्याला एक, त्या दोन प्लेनचे जे काही इंटरसेक्शन आहे दॅट विल बी द लाइन ऑफ इंटरसेक्शन. मग त्या लाइन मधून पास होणारे इन्फानाइट प्लेन्स, त्याचं इक्वेशन कसं मिळणार आपल्याला, बाय दिस पर्टिक्युलर इक्वेशन, दॅट इज r bar dot n1 bar plus lambda times n2 bar is equals to d1 plus lambda d2. म्हणजे काय, lambda is any real number. For each real number there is each plane, unique plane. For a unique value of lambda there is a unique plane. lambda ची व्हॅल्यू 1 टाकली असं प्लेन मिळेल, lambda ची व्हॅल्यू 2 टाकली असं मिळेल, 3 टाकली असं मिळेल. So there are infinite planes, infinite numbers, infinite real number will generate infinite planes or unique plane. They give unique plane passing through that particular line of intersection. जर तुमच्याकडे त्याच दोन इक्वेशनचे कार्टेशियन इक्वेशन्स असतील, त्याच दोन प्लेन्सचे कार्टेशियन इक्वेशन्स असतील, a1x plus b1y plus c1z plus d1 is equals to 0 आणि a2x plus b2y plus c2z plus d2 is equals to 0, then the equation of all those planes passing through line of intersection of these two planes is given by a1x plus b1y plus c1z plus d1 plus lambda times a2x plus b2y plus c2z plus d2 is equals to 0. ठीक है, मग concept कळाली. लॅम्डा काय, लॅम्डा इज अ रियल नंबर, लॅम्डा बिलोंग्स टू रियल नंबर, lambda belongs to real number, and for each value of lambda we get unique plane
युनिक प्लेन passing through line of intersection. Passing through line of intersection. Line of intersection कोणाची? Of two planes. ठीक आहे. So these all things are all about planes. मग तुम्ही पुढे जाऊन डिस्टन्स वगैरे पाहणार आहे. ठीक आहे. सो आता एक ब्रेक घेऊयात आपण, त्याच्यानंतर पुढचं कंटेंट.